शब्दांची लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे वेळ. आजी किती वेळ लागेल अजून आपल्याला पोहोचायला? मनू आज आजी सोबत शेताकडे चालली होती. फार लांब नसल्यानं चालत चालल्या होत्या दोघी. पण मनूला इतकंही चालायची सवय नसल्यानं ती असं अधूनमधून सारखं आजीला विचारत होती. अजून एक 5-10 मिनिटात पोहोचू आपण मनू. का ग, दमलीस का चालून? बरं, आपण आता तुझ्या आवडीचा शब्दांचा खेळ खेळूया चालत चालत. मला सांग, आपण वेळ कशात बघून सांगतो? घड्याळात. म्हणजे त्यावेळी किती वाजलेत हे आपण सांगतो, बरोबर? हो. आणि आता तू विचारलंस किती वेळ लागेल, इथे कोणत्या अर्थानं विचारलंस? विचार करूनही मनूला नेमकं काही सांगता येईना. नाही सांगतायत? मी सांगते. इथं कालावधी या अर्थानं तू वेळ हा शब्द वापरलास. अरे हा, याच अर्थानं मी विचारलं. आणि नेहमी सगळेच जण नवीन घरी चांगली वेळ बघून गृहप्रवेश करतात. इथं वेळ म्हणजे मुहूर्त. आजीनं आणखी समजावलं. लग्नाचाही मुहूर्त असतो की आजी? हो तर. मुंज बारस इतकंच काय, प्रत्येक चांगल्या कामासाठी चांगली वेळ बघितली जाते. आणि आजी कधी कधी असं म्हणतात ना, माझ्याशी बोलायला तुला वेळ तरी आहे का? इथे वेळ म्हणजे खूप छान शंका आहे म्हणू. इथं वेळ म्हणजे फुरसत. कशात न गुंतलेला म्हणजे बिझी नसलेला, रिकामा या अर्थानं. कधी कधी आपलं चुकून कुणाकडे दुर्लक्ष झालं तर असा टोमणा मारतात ते. हो, माझी मुंबईची मैत्रीण अशी बोलली मला फोनवर, मनू हिरमसून म्हणाली. खूप दिवसांनी बोलली असशील ना तू तिच्याशी, म्हणून तसं म्हणाली ती तुला. अधूनमधून करत जा फोन तिला. हो आजी, पण तू परवा एकदा आजोबांना यायला फारच वेळ झाला असंही म्हणाली होतीस. त्यावेळी वेळ म्हणजे उशीर ना? मनूला एकदम आठवलं. अगदी बरोबर. आणि अजून एक वाक्प्रचार आहे बघ, वेळ मारून नेणे. गेलाय का तुझ्या वाचनात, अभ्यासात? अजून तरी नाही, पण वेळ कशी मारायची? अगं म्हणजे एखाद्या प्रसंगी अडचण आली तर युक्तीनं तो प्रसंग सोडवणे किंवा त्यातून सुटका करणे. अच्छा. आजी ते बघ, आजोबा दिसतायत, आपलं शेत आलं वाटतं. असं म्हणत मनू आजोबांकडे पळत सुटली. आजीची युक्ती बरोबर लागू पडली. गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.